ओम शांती. आज दिनांक 17/2/2021. बाबांचे महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही ब्राह्मणापासून देवता बनत आहात. तुम्ही भारताला स्वर्ग बनवित आहात. तर तुम्हाला आपल्या ब्राह्मण जातीचा नशा पाहिजे. प्रश्न: खऱ्या ब्राह्मणाच्या मुख्य निशाणी कोणत्या आहेत? उत्तर: खऱ्या ब्राह्मणांचा या जुन्या दुनियेतून जहाजाचा नांगर उचललेला असेल. त्यांनी जसा या जुन्या दुनियेचा किनारा सोडलेलाच असेल. 2. खरे ब्राह्मण ते आहेत जे हाताने काम करतात आणि बुद्धीने नेहमी बाबांच्या आठवणीमध्ये राहतात, म्हणजेच कर्मयोगी असतात. 3. ब्राह्मण म्हणजे कमळ फुलासारखे असतात. 4. ब्राह्मण म्हणजे नेहमी आत्मअभिमानी राहण्याचा पुरुषार्थ करणारे. 5. ब्राह्मण म्हणजे काम महाशत्रूवर विजय प्राप्त करणारे. ओम शांती. आत्मिक पिता आत्मिक मुलांना समजावत आहेत. कोणती मुले? हे ब्राह्मण. हे कधी विसरू नका की आम्ही ब्राह्मण आहोत, देवता बनणारे आहोत. वर्णाची पण आठवण करायची आहे. इथे तुम्ही आपसामध्ये फक्त ब्राह्मणच ब्राह्मण आहात. ब्राह्मणाला बेहदचे बाबा शिकवत आहेत. हे ब्रह्मा शिकवत नाही, शिवबाबा शिकवतात. ब्रह्माद्वारे ब्राह्मणांना शिकवत आहेत. श्रद्धापासून ब्राह्मण बनल्याशिवाय देवी देवता बनू शकत नाही. शूद्रापासून ब्राह्मण बनल्याशिवाय देवी देवता बनू शकत नाही. वरसा शिवबाबांकडून मिळतो. ते शिवबाबा तर सर्वांचे पिता आहेत. या ब्रह्माला तर ग्रेट ग्रेट ग्रँडफादर म्हटले जाते. लौकिक पिता तर सर्वांना असतात. पारलौकिक पित्याला भक्ती मार्गामध्ये आठवण करतात. आता तुम्ही मुले समजतात की हे अलौकिक पिता त्यांना कोणी ओळखत नाही. जरी ब्रह्माचे मंदिर आहे, इथे पण प्रजापिता आदी देवाचे मंदिर आहे. त्यांना कोणी महावीर म्हणतात, कोणी दिलवाला पण म्हणतात. परंतु खरे तर दिल घेणारे शिवबाबा आहेत ना, की प्रजापिता आदिदेव ब्रह्मा. सर्व आत्म्यांना सदा सुखी बनवणारे, खुश करणारे एकच बाबा आहेत. हे पण फक्त तुम्ही जाणत आहात. दुनियेतील मनुष्य काही पण जाणत नाही. तुच्छ बुद्धी आहेत. आम्ही ब्राह्मणच शिवबाबांकडून वारसा घेत आहोत. तुम्ही पण हे वारंवार विसरून जातात. आठवण तर फार सोपी आहे. योग अक्षर संन्याशांनी ठेवले आहे. तुम्ही तर बाबांची आठवण करता. योग साधारण अक्षर आहे. याला योग आश्रम पण म्हटले जात नाही. मुले आणि बाबा बसले आहेत. मुलांचे कर्तव्य आहे बाबांची आठवण करणे. आम्ही ब्राह्मण आहोत. आजोबांकडून वारसा घेत आहोत ब्रह्माद्वारे. त्यामुळे शिवबाबा म्हणतात, जेवढे होईल तेवढे आठवण करत राहा. चित्र पण जरूर ठेवा, तर आठवण येईल. आम्ही ब्राह्मण आहोत, बाबांकडून वारसा घेत आहोत. ब्राह्मण कधी आपल्या जातीला विसरतात का? तुम्ही शूद्रांच्या संगतीमध्ये आल्याने ब्राह्मणपणाला विसरून जातात. ब्राह्मण तर देवतापेक्षा उंच आहेत, कारण तुम्ही ब्राह्मण ज्ञान संपन्न आहात. भगवानाला ज्यानी जाननहार म्हटले जाते, त्यांचा पण अर्थ समजत नाही. असे नाही की सर्वांच्या मनामध्ये काय आहे ते पाहतात. नाही, त्यांना सृष्टीच्या आधी मध्य अंताचे ज्ञान आहे. ते बीजरूप आहेत. झाडाच्या आधी मध्य अंताला जाणत आहेत. अशा बाबांची फार आठवण केली पाहिजे. यांची आत्मा पण त्या बाबांची आठवण करत आहेत. ते बाबा म्हणतात, हे ब्रह्मा पण माझी आठवण करतात, तेव्हा ते हे पद प्राप्त करतात. तुम्ही पण आठवण केली तर पद मिळेल. पहिल्या प्रथम तुम्ही अशरीरी आला होता, मग अशरीरी बनून परत जायचे आहे. आणखीन सर्व तुम्हाला दुःख देणारे आहेत. त्यांची आठवण का करायची? जेव्हा मी तुम्हाला भेटलो आहे, मी तुम्हाला नवीन दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तिथे कोणी दुःखी नसता. तो दैवी संबंध आहे. इथे पहिल्या प्रथम दुःख स्त्री पुरुषांच्या संबंधामध्ये होते, कारण विकारी बनतात. तुम्हाला आता मी त्या दुनियेसाठी लायक बनवत आहे, जिथे विकारांची गोष्ट नसते. या काम महाशत्रूचे गायन आहे, जो आधी मध्य अंताला दुःख देतो. क्रोधासाठी असे म्हणत नाही की हा आधी मध्य अंताला दुःख देत आहे. नाही, काम विकारायला जिंकायचे आहे. तोच आधी मध्य अंताला दुःख देत आहे, पतित बनवत आहे. पतित अक्षर विकारांवर पडले आहे. या शत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे. तुम्ही जाणत आहात, आम्ही स्वर्गाचे देवी देवता बनत आहोत. जोपर्यंत हा निश्चय होत नाही, तोपर्यंत काही प्राप्ती होणार नाही. बाबा समजवतात, मुलांनो, मनसा वाचा कर्मणा तंतोतंत बनायचे आहे. मेहनत आहे. दुनियेमध्ये हे कोणाला पण माहीत नाही की तुम्ही भारताला स्वर्ग बनवित आहात. पुढे चालून समजतील. इच्छा पण आहे की एक जग, एक राज्य, एक धर्म, एक भाषा असावी. तुम्ही समजू शकतात
की सतयुगामध्ये आजपासून 5000 वर्षापूर्वी एक राज्य, एक धर्म होता. त्याला स्वर्ग म्हटले जात होते. रामराज्य आणि रावण राज्याला पण कोणी ओळखत नाही. 100% तुच्छ बुद्धीपासून आता तुम्ही स्वच्छ बुद्धी बनत आहात. नंबरवार पुरुषार्थीनुसार बाबा तुम्हाला शिकवत आहे. फक्त बाबांच्या मतावर चाला. बाबा म्हणतात की जुन्या दुनियेमध्ये राहून कमल फुलासारखे पवित्र राहा. माझी आठवण करत राहा. बाबा आत्म्याला समजावत आहे. मी आत्म्यांना शिकवत आहे या कर्मेंद्रियांद्वारे. तुम्ही आत्मे पण कर्मेंद्रियांद्वारे ऐकत आहात. मुलांना आत्माभिमानी बनायचे आहे. हे तर जुनी छीची शरीर आहे. तुम्ही ब्राह्मण पूजेच्या लायक नाहीत. तुम्ही गायन लायक आहात. पूजनीय लायक देवता आहात. तुम्ही श्रीमतावर विश्वाला पवित्र स्वर्ग बनवित आहात. त्यामुळे तुमचे गायन आहे. तुमची पूजा होत नाही. गायन फक्त तुम्हा ब्राह्मणांचे आहे ना की देवतांचे? बाबा तुम्हाला शूद्रापासून ब्राह्मण बनवित आहे. जगदंबा आणि ब्रह्मा इत्यादींचे मंदिर बनवतात, परंतु त्यांना हे माहीत नाही की हे कोण आहेत. जगतपिता तर ब्रह्मा आहेत ना, त्यांना देवता म्हणत नाही. देवतांची आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र असतात. आता तुमची आत्मा पवित्र बनत आहे, शरीर पवित्र बनत नाही. आता तुम्ही ईश्वराच्या मतावर भारताला स्वर्ग बनवित आहात. तुम्ही पण स्वर्गाच्या लायक बनत आहात. सत्वप्रधान जरूर बनायचे आहे. फक्त तुम्ही ब्राह्मणच ज्यांना बाबा शिकवत आहेत. ब्रह्मांचे झाड वृद्धीला प्राप्त होत आहेत. ब्राह्मण जे पक्के बनतात तेच मग जाऊन देवता बनतात. हे नवीन झाड आहे. मायाची वादळं पण लागतात. सतयुगामध्ये कोणते वादळ नसते. इथे माया बाबांची आठवण करू देत नाही. आम्हाला वाटते की बाबांची आठवण करावी, तमोपासून सत्वप्रधान बनावे. सारा आधार आठवणीवर आहे. भारताचा प्राचीन योग प्रसिद्ध आहे. विलायतवाले पण इच्छितात की प्राचीन योग कोणीतरी येऊन शिकवावा. आता योग पण 2 प्रकारचे आहेत. एक हठयोगी आहे, दुसरे राजयोगी. तुम्ही राजयोगी आहात. हा भारताचा प्राचीन राजयोग आहे जे बाबा शिकवत आहे. फक्त गीतेमध्ये माझ्याऐवजी कृष्णाचे नाव टाकले आहे. किती फरक झाला आहे. शिवजयंती होते तर तुमची वैकुंठाची पण जयंती होते. त्यामध्ये श्रीकृष्ण राज्य करतात. तुम्ही जाणत आहात शिवबाबांची जयंती आहे, तर गीतेची पण जयंती आहे, वैकुंठांची पण जयंती आहे, ज्यामध्ये तुम्ही पवित्र बनत आहात. कल्पापूर्वीप्रमाणे स्थापना होत आहे. आता बाबा म्हणतात माझी आठवण करा. आठवण न केल्यामुळे माया काही ना काही विकर्म करविते. आठवण केली नाही तर चापट लागते. आठवणींमध्ये राहिल्याने चापट खात नाही. ही बॉक्सिंग आहे. तुम्ही जाणत आहात आमचे शत्रू कोणी मनुष्य नाहीत, रावण शत्रू आहे. बाबा म्हणतात यावेळी लग्न करणे बर्बाद होणे आहे. एक दोघांची बर्बादी करतात, पतित बनवतात. आता पारलौकिक बाबाने आदेश काढला आहे, मुलांनो, काम हा महाशत्रू आहे. यावर विजय प्राप्त करा आणि पवित्रतेची प्रतिज्ञा करा. कुणीही पतित बनू नये. जन्मजन्मांतर तुम्ही पतित बनले आहात या विकारांमुळे. त्यामुळे काम महाशत्रू म्हटले जाते. साधू संत सर्व म्हणतात पतित पावन या. सतयुगामध्ये पतित कोणी नसते. बाबा येऊन ज्ञानाने सर्वांची सद्गती करतात. आता सर्व दुर्गतीमध्ये आहेत. ज्ञान देणारे कोणीच नाही. ज्ञान देणारा एकच ज्ञानसागर आहेत. त्या ज्ञानाने दिवस होतो. दिवस रामाचा आहे, रात्र रावणाची आहे. या अक्षराचा यथार्थ अर्थ पण तुम्ही मुलेच समजत आहात. फक्त पुरुषार्थामध्ये कमजोरी आहे. बाबा तर फार चांगल्या रीतीने समजावत आहे. तुम्ही 84 जन्म पूर्ण केले आहेत. आता पवित्र बनून परत जायचे आहे. तुम्हाला तर शुद्ध अहंकार असला पाहिजे. आम्ही आत्मा बाबांच्या मतावर या भारताला स्वर्ग बनवित आहोत. ज्या स्वर्गामध्ये मग राज्य कराल. जेवढी मेहनत कराल तेवढे पद मिळेल. वाटले तर राजा राणी बना, नाहीतर प्रजा बना. राजा राणी कसे बनतात हे पण पाहतात. बाबांचे अनुकरण करायचे आहे. आत्ताची गोष्ट आहे. लौकिक संबंधासाठी म्हटले जात नाही. हे बाबा मत देत आहेत. माझी एकट्याची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. तुम्ही समजत आहात. आम्ही आता श्रीमतावर चालत आहोत. अनेकांची सेवा करत आहोत. मुले बाबांजवळ येतात तर शिवबाबा पण अज्ञानाने खुश करतात. हे पण शिकत आहात ना. शिवबाबा म्हणतात मी सकाळी येतो, मग कोणी भेटण्यासाठी येतात तर मग हे समजावू शकत नाही असे म्हणतात का की बाबा तुम्ही येऊनच समजवा. मी समजावू शकत नाही. ही फार गुप्त रहस्ययुक्त गोष्ट आहे ना. मी तर सर्वात चांगले समजावू शकतो. तुम्ही असे का समजतात की शिवबाबा समजावत आहे? समजावत नसतील. हे पण जाणता की कल्पापूर्वी यांनी समजावले होते.
तेव्हा तर हे पद प्राप्त केले आहे. मम्मा पण समजावून सांगत होती ना, ती पण उंच पद प्राप्त करते. मम्मा बाबाला सूक्ष्म वतनमध्ये पाहतात, तर मुलांना पण त्यांचे अनुकरण करायचे आहे. समर्पित होतात, पण गरीबच सावकार होत नाही. गरीबच म्हणतात, बाबा हे सर्व काही तुमचे आहे. शुभ अवतार दाता आहेत, ते कधी घेत नाही. मुलांना म्हणतात, हे सर्व काही तुमचे आहे. मी स्वतःसाठी महल इथे ना तिथे बनवतो. तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवतो. आता या ज्ञानरत्नाने तुमची बुद्धिरूपी झोळी भरत आहे. मंदिरामध्ये जाऊन म्हणतात, माझी झोळी भरा. परंतु कोणत्या प्रकारची, कोणत्या गोष्टीने झोळी भरायची आहे? झोळी भरणारी तर लक्ष्मी आहे, जी पैसे देते. शिवाजवळ तर जात नाही. शंकराजवळ जाऊन म्हणतात, समजतात की शिव आणि शंकर एक आहेत. परंतु असे थोडेच आहे. बाबा येऊन सत्य गोष्ट सांगत आहेत. बाबाच दुःखहर्ता सुखकर्ता आहेत. तुम्हा मुलांना गृहस्थ व्यवहारामध्ये राहायचे आहे. धंदा पण करायचा आहे. प्रत्येकजण स्वतःसाठी मत विचारतात की बाबा आम्हाला या गोष्टींमध्ये खोटे बोलावे लागते. बाबा प्रत्येकाची नाडी पाहून मत देतात. कारण बाबा समजतात की मी सांगितले आणि त्यांनी केले नाही, अशी मत का द्यायची? नाडी पाहून मत दिली जाते. ते करू शकतील, सांगतील आणि केले नाही तर आज्ञाधारकी बनू शकणार नाही. प्रत्येकाचा आपापला हिसाब किताब आहे. सर्जन तर एकच आहे. त्यांच्याजवळ जावे लागते. ते पूर्ण मत देतात. सर्वांनी विचारले पाहिजे, बाबा या परिस्थितीत आम्हाला कसे चालले पाहिजे? आता काय करावे? बाबा स्वर्गामध्ये तर घेऊन जातात. तुम्ही जाणत आहात. आम्ही स्वर्गवासी तर बनणार आहोतच. आता आम्ही संगमवासी आहोत. तुम्ही आता नरकामध्ये ना स्वर्गामध्ये आहात. जे जे ब्राह्मण बनतात त्यांचा नांगर या चीची दुनियेतून उठलेला आहे. तुम्ही कलियुगी दुनियेचा किनारा सोडलेला आहे. काही ब्राह्मण आठवणींच्या यात्रेमध्ये तीव्र चाललेले आहेत. कोणी कमी आहेत, कोणी हात सोडून जातात, म्हणजे मग कलियुगामध्ये निघून जातात. तुम्ही जाणत आहात. नावडी आम्हाला आता घेऊन चालले आहेत. त्या यात्रा तर अनेक प्रकारच्या आहेत. तुमची एकच यात्रा आहे. ही बिलकुल वेगळी यात्रा आहे. होय, वादळे येतात, त्यामुळे आठवणीला तोडून टाकतात. या आठवणींच्या यात्रेला चांगल्या रीतीने पक्के करा, मेहनत करा. तुम्ही कर्मयोगी आहात. जेवढे होईल तेवढे हाताने काम करताना मनातून बाबांची आठवण करा. अर्धा कल्प तुम्ही आशिक माशूकची आठवण करत आले आहात. बाबा इथे फार दुःख आहे. आता आम्हाला सुखधामाचे मालक बनवा. आठवणींच्या यात्रेमध्ये राहिला तर तुमचे पाप नष्ट होतील. तुम्ही स्वर्गाचा वारसा प्राप्त केला होता, आता घालवला आहे. भारत स्वर्ग होता, त्यामुळे म्हणतात प्राचीन भारत. भारताला फार मान देतात. सर्वात मोठा पण आहे, सर्वात जुना पण आहे. आता भारत किती गरीब आहे, त्यामुळे सर्व त्याला मदत करतात. ते लोक समजतात आमच्याजवळ फार अन्नधान्य आहे, कुठून मागवण्याची आवश्यकता नाही. परंतु हे तर तुम्ही जाणत आहात, विनाश समोर उभा आहे. जे चांगल्या रीतीने समजतात त्यांना आतून फार खुशी राहते. प्रदर्शनीमध्ये किती येतात, म्हणतात तुम्ही सत्य सांगत आहात. परंतु हे समजले पाहिजे की आम्हा बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. हे थोडेच बुद्धीमध्ये बसत आहे. इथून बाहेर निघून गेले तर खल्लास. तुम्ही जाणत आहात, बाबा आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जात आहे, जिथे ना जेल आहे ना जेलमध्ये जायचे आहे. आता जेलची यात्रा किती सोपी झाली आहे. मग सतयुगामध्ये कधी जेलचं तोंड पाहण्यास मिळणार नाही. तुम्ही जेलमध्ये राहणार नाही. इथे सर्व मायेचा भपका आहे. मोठमोठ्यानं जसे की खल्लास करून टाकते. आज फार मान देतात, उद्या मान खल्लास होते. आता प्रत्येक गोष्ट त्वरित होत आहे. मरणे पण त्वरित होत चाललेले आहे. सतयुगामध्ये असे कोणते उपद्रव नसतात. पुढे चालून पहा काय काय होत आहे. फार भयंकर दृश्य येतील. तुम्हा मुलांना साक्षात्कार पण केला आहे. मुलांसाठी मुख्य आठवणीची यात्रा आहे. अच्छा, गोड गोड फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. महात्मिक मुलांचा मातपिता बापदादांना यादपूर्ण आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश: 1. मनसा वाचा कर्मणा फार तंतोतंत बनायचे आहे. ब्राह्मण बनून कोणते पण शूद्रांचे कर्म करायचे नाही. 2. बाबांकडून जी मत मिळत आहे त्यावर पुरेपूर चालून आज्ञाकारी बनायचे आहे. कर्मयोगी बनून प्रत्येक कर्म करायचे. वरदान:
अमृत वेळेच्या महत्त्वाला समजून यथार्थ रीतीने वापर करणारे नेहमी शक्ती संपन्न भव. अमृत वेळेच्या महत्त्वाला समजून यथार्थ रीतीने वापर करणारे नेहमी शक्ती संपन्न भव. स्वतःला शक्ती संपन्न बनवण्यासाठी रोज अमृत वेळेला तनाची आणि मनाची सहल करा. जसे अमृत वेळेचा पण संयोग आहे, बुद्धीच्या सत्वप्रधान अवस्थेचा पण संयोग आहे. अशा वरदानी वेळेवर मनाची स्थिती पण सर्वात शक्तिशाली पाहिजे. शक्तिशाली अवस्था म्हणजे बापसमान बीजरूप स्थिती. साधारण स्थितीमध्ये तर कर्म करत राहू शकता, परंतु वरदानाच्या वेळेचा यथार्थ रीतीने वापर करा, तर कमजोरी समाप्त होऊन जाईल. बोधवाक्य: आपल्या शक्तीच्या खजान्यांद्वारे शक्तिहीन परवश आत्म्यांना शक्तिशाली बनवा. आपल्या शक्तीच्या खजान्यांद्वारे शक्तिहीन परवश आत्म्यांना शक्तिशाली बनवा. ओम शांती.